मित्रांनो, आज ब्लॉग न बनवता मी तुमच्यासाठी रेसिपी ब्लॉग बनवत आहे. आणखीन आज आहे की मस्त स्पेशल संध्याकाळच्या टाइमला ताई आणि मी कोफ्त्याची भाजी करताय. इकडे आलू टाकले उकळायला, इकडे आहे की मैदा घेतला. कारण की आहे की असं ठरलंय की आज 2-3 नान पण बनवायचे. कारण की कसं मैदा खाणं जास्त चांगली नसते, म्हणून आहे की सर्वांसाठी एक नान तरी बनवणार आणि मग बाकी आपली पोळीच. इकडे आहे ना पनीर, आणखीन शिमला मिरची किसून घेतलेली आहे. आणि आता आहे ना मम्मी पण आली आहे दुकानात ना, मास्टर शेफ. मम्मी आता आहे की इकडे आटा भिजवत आहे गव्हाचा. कारण की इकडे नान पण करत आहे ना, नान एक एकच करत आहे. कारण की पोट खराब नाही आलं पाहिजे, मैदा जास्ती खायचं नाही. आणि इकडे मी तेल गरम करायला टाकलेलं आहे. आणि आता हे आपलं पॅज हे मोठमोठे आहे की नाही मिक्सरमधनं काढावं लागेल. आणि आता याच्यात टोमॅटो टाकत आहे, मोठे पीस केलेले. मित्रांनो, आलू खूप गरम आहे म्हणून नाही की नाही किसणीनं किसल्यापेक्षा डायरेक्ट आता चम्मचच आपला काटायला चम्मच घेतलेला आहे आणि त्यांनीच किसत आहे आलू डायरेक्ट. तर मित्रांनो, याच्यात धनियाची एवढी पेस्ट टाकलेली आहे, मी कमी टाकायचं. आणि आपल्याला स्पायसी आवडते म्हणून एक चम्मच तिखट टाकायचं आहे. आणखीन 1 चम्मच पाहिल्या जाणार बाई, चम्मच तिखट झालं. आणि हळदी फक्त एवढीच टाकायची आहे. काही माहित नाही, पण मसाला सारा टाकायचा कोफ्त्यामध्ये आपल्या. फ्रेग्रन्स सांगत आहे, हे सोप आहे बाई कुठलेली. त्यानुसार आपलं एवढं नमक टाकून द्यायचं याच्यात. आणखी आणि 1 मोठा चम्मच बाई बेसन टाकून द्यायचं याच्यामध्ये. मित्रांनो, आता हा आपला आलूचा डो म्हणजे जे की म्हणा कोफ्त्याचा डो रेडी झालेला आहे. आणि इकडे चीज आहे बाई, ती चीज जरासं याच्यात टाकायचं मस्तपैकी. आणि बाई आता डायरेक्ट पेढा बांधतो, जे की दुकानात बांधत असतो खूप वेळेस. बाई मला वाटलं शेप चुकणार, पण बरोबर आलाय. हा एवढा कोफ्ता बनला पाहिजे आपला. तर चला आता मी, आणि इकडे बघा, इकडे तेल तपायला टाकलेलं आहे. आणि आता बस 5-6 फटाफट कोफ्ते ठेवतो. तर मित्रांनो, आता भाजी बनवत आहे. इकडे बघा आपले पूर्ण कोफ्ते रेडी झालेले आहे. जिरा नाही, मोहरी, जिरं, सर्व उलटच बोलतो मी. कोथिंबीर टाकलेलं आहे त्यात. आणि इकडे मी मस्त ब्युरी म्हणजे पेस्ट रेडी केली होती. आणि त्याला पेस्ट पण रेडी टाकते. ते पेस्ट टाकायची आधी हा मसाला भाई, हा सिक्रेट मसाला आहे, काही म्हणता येत नाही सिक्रेट मसाला. कारण की आपल्या इंडियात सर्वात जास्त मसाला प्रोडक्शन, आपण भारतीय लोक खूप मसाला खातो. आणि ह्या मम्मीनेच काय मी खूप दिवसाआधी मसाला केलेला आहे, म्हणजे तो सर्व भाजीत यूज केला जातो. मित्रांनो, आता याच्यात मित्रांनो ही एकनी डिश वेगळी असते, पण भाई आपल्या इथल्या सर्व भाजीत आम्हाला कढीपत्ता लागतो. म्हणून भाई मस्तपैकी वरचितला कढीपत्ता आणखीनही मस्तपैकी स्टोअर केलेला आहे. तर कढीपत्ता टाकलेला आहे याच्यात. कढीपत्ता बिलकुल नका टाकू भाई, जर तुम्हाला म्हणजे एकदम ऑथेंटिक त्याच फ्लेवरमध्ये खायचं असणार तर. पण आपल्याला कढीपत्ता आवडतो म्हणून कढीपत्ता तर टाकणार. आणि आता मी इकडे तवा रेडी केलेले आहे, नान बनवतो. आता चला तुम्हाला नान असं एकदम हातावरच करायचं. हा भाई तुटत आहे, हा फर्स्ट टाइम करून राहिलो, तुटत दिसवायचा. मित्रांनो, इथे आपला ग्रेव्ही रेडी झालेली आहे. आणि बस आता याच्यात आहे की नाही आपल्याला कोफ्ते टाकायचे आहे. हे बघा अशी थिकनेस आहे मस्तपैकी. आणि इकडे बाई नानमध्ये मी फेल झालेलं आहे. आता हे आहे की नाही कॉन्ट्रॅक्ट मी ताईला दिले आहे, ताई करणार आहे नान. मित्रांनो, आता भाजीला उकळी आलेली आहे. आणि याच्यात आता कोफ्ते टाकत आहे आपण. आता मी मस्तपैकी जेवायला बसलेलो आहे.
हे बघा आपले नान रेडी झालेलं आहे आणि कोफ्ता पण, मिरचीचं लोणचं, कांदा. तर चला आजची आपली रेसिपी कंप्लीट झाली आहे. तुम्ही पण मस्तपैकी अशी ट्राय करू शकता घरी. तर चला आता भेटतो आपण पुढच्या रेसिपीत किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.